आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवत् चैनमन्यश्शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. म्हणजे काही कोणी या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो, तसा दुसरा कोणी या बद्दल आश्चर्याप्रमाणे याविषयी बोलतो. आणखी कोणी याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि देहाला विसरतो. पण याप्रमाणे पाहून, वर्णन करून आणि ऐकूनही जे ह्याला जाणत नाही, तर ते त्यांना मात्र ते आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला की ते तादात्म्य पावतात त्याच्याशी, असं त्यांना म्हणायचं. श्रुत्वा अपि एनं वेदन चैव कश्चित्. दुसरं काही ते जाणत नाही. एक अंतरी निश्चळ जे निहाळीता केवळ विसरले सकळ संसार जात. असं या आत्म्याबद्दल कोण कशा प्रकारे बोलतं, आश्चर्याने कसे बोलतात काय, आता हे तर वेगवेगळं सांगतोय तो कसा आहे, आत्मस्वरूप कसं आहे. तर कोणी या आत्म्याबद्दल आश्चर्याने बोलतात, आश्चर्याने पाहतात आणि त्याला न्याहाळलं की ते स्वतःला विसरून जातात, सगळा संसार विसरून जातात. विसरले सकळ संसार जात. एका गुणानुवाद करतात, कोणी त्याच्या गुणाचं वर्णन करतात. उपरती होऊन चित्ता, त्यांच्या चित्ताला उपरती होते आणि निरवधी तल्लीनता निरंतर, आणि वैराग्य उत्पन्न होतं आणि वर्णन करता 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 ते त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातात, त्यांच्यामध्ये तल्लीन अखंड तन्मयता पावतात. एक ऐकताची निवाले, निवाले म्हणजे शांत झाले. एक त्याचं स्वरूप वर्णन कित्येक जण ऐकल्याबरोबर शांत होतात. ते देहभावी सांडिले, त्यांची देहभावना संपते. एक अनुभवे पातले तद्रूपता, आणि कोणाला अनुभव, कित्येकांना त्याचा अनुभव येतो आणि ते तद्रूप होऊन जातात. आता माऊलीने दृष्टांत दिलाय. कसे तल्लीन होतात, तर ते त्यातनं परत नाही येत, परत या देहभावाच्या स्थितीला येत नाहीत. कसं, जैसे सरिता ओघ समजतात समुद्रा माझी मिळत परी मागवते न समात परतले नाही. जसं समुद्राला मिळतात सगळ्या नद्या, पण त्याच्यात समावेश झाला नाही म्हणून परत आल्या, असं कधी होत नाही. समुद्राला त्या मिळूनच जातात, असं होत नाही. समात म्हणजे सामावले, त्याच्यामध्ये सामावले नाही आणि म्हणून परत आले, असं कधी झालंय का? असं कधी होत नाही. तैसी या योगेश्वरांची या मती, त्याप्रमाणे योगेश्वरांच्या थोर योग्यांच्या बुद्धी मिळणी सवे एकवटती, म्हणजे त्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाल्याबरोबर तद्रूप होतात. परिजय विचारून पुनरावृत्ती भजती चिन्ह, पण एकदा तद्रूप झाले की परत देह तादात्म्यावर येत नाही. मुळात आत्मसाक्षात्कार होणं ही खूप अवघड गोष्ट. अगदी कश्चित येत ती सिद्धे आणि यततामपि सिद्धानाम. कोणीतरी मला कळतो कोणाला तरी मी, आणि त्याच्यानंतर त्याला साक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार हे कितीही आपण बोलत असलो तरी इतकी सोपी गोष्ट नाही. अगदी कोट्यावधीमध्ये कोणाला तरी तो आत्मसाक्षात्कार होतो, आणि आत्मसाक्षात्कार झालेला माणूस परत येत नाही, म्हणजे या देहभानाच्या स्थितीवर येत नाही. त्याचा देह असून नसल्यासारखा असंच असतो. त्याचं सगळं इतरांनी बघावं लागतं किंवा समाधी स्थितीमध्ये जाऊन राहतो, त्यातनं ते बाहेर येत नाही. आत्मसाक्षात्कार झालाय आणि तो माणूस समाजामध्ये काम करतोय असं सहसा दिसत नाही. समर्थांच्या सारखे क्वचित, जे ते कार्यच करायला आलेले असतात म्हणून ते परत देहभानावर येतात आणि कार्य करतात. पण अगदी क्वचित एखादा, नाहीतर तो तन्मय होऊन जातो, समाधी अवस्थेमध्ये जातो आणि कित्येक वर्षानुवर्षे ते समाधी स्थितीमध्येच राहतो. ते परत सांगायला येत नाहीत आपल्याला. त्यामुळे साक्षात्कार हवाय असं म्हणलं आणि साक्षात्कार झाल्यानंतर ती स्थिती आपल्याला ती झेपणं हे दोन्ही पण अवघड आहे. कारण मुळात साक्षात्कार तसा होणार नाही, त्याला खूपच वैराग्य, परिपूर्ण वैराग्य लागतं, ईश्वराचं ज्ञान लागतं, त्याशिवाय होत नाही. म्हणून कसं म्हणलंय, योगेश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती
परिजे विचारून पुनरावृत्ती भजतीची ना, पुनरावृत्ती नाही त्याला, देहभानावर येत नाही. म्हणून आपल्याकडे ब्रह्मविद अशी एक स्थिती सांगितली. ब्रह्मविद वरिष्ठ आणि ब्रह्मविद वरियान अशा 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यातला ब्रह्मविद जो आहे तो ब्रह्म थिरॉटिकली सगळं जाणत असतो, म्हणजे सगळ्या उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे. ब्रह्म काय आहे हे फक्त माहिती, जसं इथे सांगितलं की ब्रह्म काय आहे हे माहिती झालं, चांगल्या प्रकारे बुद्धीला आकलन झालं त्याचं, तर ते ब्रह्मविद. ब्रह्मविद वरिष्ठ कसे असतात, तर ते देहभानावर येतातच असं नाही, पण त्यांना जर विचार न काही केलं तर ते देहभानावर येतात. म्हणजे कसे असतात ते, शुकाचार्यांसारखे वगैरे. ब्रह्मविद वरिष्ठ कधीतरी येणार, तुम्ही जर म्हणालात त्यांना की आम्हाला भागवत कथा ऐकवा, तर ते ऐकणार. एरवी ते आपल्या समाधी स्थितीमध्ये असतात. आणि ब्रह्मविद वरियान म्हणजे ते येतच नाहीत या देहभानावर, त्या स्थितीतून ते खालीच येत नाहीत. पण मग अशा वेळी ते काय करतात, तर अशा वेळी त्यांच्या संकल्पाद्वारा ते दुसऱ्यांना प्रेरणा देतात. असं आहे, म्हणजे ते स्वतः येत नाहीत. एकदा ते समाधी स्थितीमध्ये बसलेले असले की ते स्वतःहून कधीही त्या गुहेच्या बाहेर येणार नाही. पण त्याला माहित असतं काय काय कार्य करायचंय, आणि ते आपल्या संकल्पाने दुसरा ब्रह्मविद वरिष्ठ किंवा ब्रह्मविद असतो त्याला प्रेरणा देतात. आणि मग त्याला प्रेरणा दिल्यानंतर तो त्या शिष्याला शोधत जातो. ते गुरु असतात, ते शिष्याला शोधत जातात. आणि शिष्याला असं वाटतं की आपण अमक्या अमक्यांच्या घरी गेलो म्हणून आपली गुरूंची गाठ पडली. तसं नसतं, ते गुरूंचा संकल्प असतो त्याने तिथे यावं आणि त्याची भेट व्हावी. मग ते बरोबर ते त्या ठिकाणी आल्यानंतर तो पण त्यांची सगळी कामं बाजूला सारून तो त्या ठिकाणी येतो. मग त्याची आणि गुरूंची गाठ पडते. मग ते त्याला कार्य करायला प्रवृत्त करतात. मग त्याच्याकडून एखादं कार्य करून घ्यायचं असेल किंवा त्याला साक्षात्काराच्या कडे न्यायचं असेल, ते त्यांच्या संकल्पावर अवलंबून आहे. म्हणजे समजा त्यांना आपल्याला काही कामासाठी नेमायचं, तर आपल्याला ते समाधी स्थितीमध्ये नेणार नाही, ते कामासाठी प्रेरणा देणार. ते सांगणार की अमक्या अमक्या ठिकाणी आसाममध्ये जा, आसाममध्ये हे कार्य तुला करायचं. मग तो तिथे जाऊन ते कार्य त्यांच्या संकल्पाने ते कार्य होतं. पण त्यांचा संकल्प असेल तरच त्याच्या हातून ते कार्य होतं. त्यामुळे ईश्वराने किंवा अशा ऋषीमुनींनी आपल्याला एखाद्या कार्यासाठी निवडलं हेच मोठं भाग्य आहे. साक्षात्कार आणि हे तर थोडी दूरची गोष्ट राहिली, त्याच्यातून ते पुढे डेव्हलप करत नेतात आणि मग ते त्या दुसऱ्या गुरूंच्याकडे नेतात. ते गुरु त्याला पुन्हा त्या गुरूंच्याकडे, म्हणजे जे समाधी स्थितीमध्ये आहेत त्यांचं त्याला दर्शन व्हायला फार पुण्याई लागतं. म्हणजे ज्यांच्या संकल्पाने तो काम करत असतो ते कोण आहेत हेही त्याला माहिती नसतं. त्याला वाटत असतं की आपल्याला आता जे सांगतात ना तेच आपले असं म्हणजे असतं. तर ब्रह्मविद वरिष्ठ जे असतात ना ते कधीही समाजामध्ये येत नाही, ते कायमस्वरूपी समाधी स्थितीमध्ये असतात आणि संकल्पाने काम करतात. असं एक म्हणजे मला उदाहरण माहिती असं की दक्षिणेमध्ये एक शिवमंदिर आहे. तर त्या शिवमंदिराची त्याला उदयच होत नव्हता, म्हणजे ते असं उदयाला येत नव्हतं चांगलं. तर त्यांनी माझ्या ओळखीचे एक स्थपती आहेत, तर त्यांना त्यांनी बोलावलं तिथे, डॉक्टर उमापती म्हणून. तर ते आणि त्यांचे भाऊ हे मोठे स्थपती आहेत, ते आहेत संस्कृतचे आणि वास्तू विशारद आहेत, ते सगळं सांगतात, शिकवतात, पण ते मूर्तीशास्त्रामध्ये प्रवीण आहेत ते. तर त्यांना त्यांनी बोलवलं. मग त्यांनी सांगितलं की ही शंकराची जी पिंड आहे त्याच्यामध्ये दोष आहे, ते पिंड बदलायला पाहिजे, त्याचे मेजरमेंट जे असतात ना तर ते बदलायला पाहिजे. तर ते म्हणाले नाही, हे आमच्या गुरूंनी आम्हाला हे करून दिलंय, स्थापना करून दिलंय, तर त्यांच्या परवानगीशिवाय आम्हाला बदलता येणार नाही.
मग ते म्हणाले गुरूंशी बोलूया आपण. मग त्यांच्याशी बोलले तर ते म्हणाले की मला माझ्या गुरूंची परवानगी घ्यावी लागेल. तुमचं बरोबर असेल टेक्निकली, पण माझ्या गुरूंची परवानगी मिळाल्याशिवाय मला हे करता येणार नाही. तर मग गुरूंची परवानगी कशी घ्यायची? तर ते म्हणाले माझे गुरु कोणालाही भेटत नाही. तिथे आम्ही जाऊन तपश्चर्या करत बसतो. त्यांची इच्छा असली तर ते आम्हाला स्वप्नामध्ये दर्शन देतात आणि सांगतात. किती दिवस लागतील काही सांगता येत नाही. महिना लागेल, 2 महिने लागेल, 3 महिने लागतील, 6 महिने पण लागतील. पण आम्ही तिथे जाऊन बसणार. तर मी आता जातो. जेव्हा मला दर्शन होईल त्यांचं, जेव्हा मला ते सांगतील तेव्हा मी तुम्हाला निरोप देतो. मग हे दोघे जण परत आले आणि ते काशीला गेले. काशीला जाऊन साधना करत राहिले गुरु भेटावेत म्हणून. मग त्यांना 6 महिन्यांनी त्यांचे गुरूंनी त्यांना दृष्टांत दिला. आणि 6 महिन्यांनी त्याने सांगितलं की त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, तुम्ही ती पिंड बदलून घ्या. मग ते आल्यावर त्यांनी सांगितलं. मग यांनी परत नवीन तयार केली. मग ती बसवली. आता ते मंदिरात सगळं व्यवस्थित चालतं. पण असं असतं म्हणजे ते गुरु भेटतात असं. ब्रह्मविद वरिष्ठ जे असतात ते येत नाहीत असे. ते पण संकल्पाने सगळं करतात. तसं म्हणजे आपल्याला सुद्धा गुरु भेटायचे असतील तर अशा कोणीतरी संकल्प जर असेल तर ते मग भेटतात. आपल्याला वाटतं की आपल्याला गुरु भेटले आणि हे झालं. तसं नाही. तो त्यांचा संकल्प असतो आणि त्यांचा संकल्प असतो तेव्हाच एखादा माणूस पुढे साधना करत पुढे जातो. नाहीतर त्याची साधना सुद्धा पुढे होत नाही. आपण अगदी दिल्या आता मोठ्या मोठ्या सभांच्या मध्ये वगैरे प्रवचनांच्या मध्ये देतात की नाही एकदम गुरुमंत्र देतात बघा सगळ्यांना की त्यांनी निदान साधना तरी चालू करावी, जप करावा तेवढा. पण त्यातले सगळेजण नाही पुढे जात. कारण तो संकल्प तिकडून यावा लागतो. तेव्हा ते पुढे होतं आणि मग त्याला बरोबर ते कार्य करत 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 त्यांच्याकडून करून घेत 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 मग जास्तीचं साधना येतात. कारण आपल्याला वाटतं साधनेला बसावं पण आपली मानसिक शारीरिक कसलीही तयारी साधनेला बसायची नसते. 3-3 तास बसा बरं. डॉक्टर बेलसरे 3 तास रोज जप करत होते. रोजचा जप 3 तासाचा होता. एकदा बसले की 3 तास. आपल्याला जमणार आहे? 1 तास करायचं म्हटलं तरी किती अडचणीतनं करावं लागतं. 7 दिवस मी सांगते दरवेळेला सप्ताह करा. 7 दिवस करायचं तर किती अडचणीतनं करावं लागतं. ज्यांनी केलाय त्यांना माहितीये. परांना घ्यायचं नाही. त्या वेळेला बसलं पाहिजे. तेवढा जप व्हायला पाहिजे. जप आणि जपात लक्ष लागलं पाहिजे. नाहीतर लक्ष दुसरीकडे आणि इकडे जप चाललाय तर असं नाही. 10 वेळा उठलं तर ते सगळं पंचायत होतं. ते किती अवघड आहे तसं. इतकं सहज होण्यासारखं नाहीये. पण सुरुवात तर करायला हरकत नाही. जास्तीत जास्त सप्ताह करावेत. जेवढे सप्ताह कराल तेवढं तुम्हाला पुढचं मार्गदर्शन मिळत जाईल. पण जरूर करा. नामसप्ताह म्हणते मी त्याला. नामसप्ताह कुठलाही जप घ्या. श्रीराम जय राम जय जय राम घ्या किंवा तुमच्या कुलदेवतेचा इष्टदेवतेचा कुठलाही जप घ्या आणि 7 दिवस तुम्ही करून बघा आणि असं अनेक वेळा करा. वर्षातून 4, 5, 6, 7 जेवढे सप्ताह करता येतील तेवढे करा. एक झाला, दुसरा सवय झाली की बसा, तिसऱ्याला सवय झाली की बसा. असे सप्ताह करत गेलं तर खूप फायदा होतो. खूपच होतो. पण ते व्हायला पाहिजे आपल्या हातून. ओके. करा पण ते. तेव्हा असं परिचय विचारून पुनरावृत्ती भजतीची ना ते परत येत नाही. म्हणजे या देहभानावर परत येत नाही. ते त्या समाधी स्थितीमध्ये राहतात. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणी भूतानी नत्वम शोचितुम अर्हसि. आणखीन एक त्यांनी सांगितलं की सर्वांच्या देहामध्ये असलेला हा आत्मा नित्यम कसा आहे अवध्य अवध्य आहे, अमर आहे. म्हणून कोणत्याही सर्वाणी भूतानी सर्व प्राणी मात्रांच्या बद्दल फक्त कौरवांच्या बद्दलच तू शोक करू नकोस असं नाहीये. तर सर्व प्राणी मात्रांबद्दल तुला शोक करण्याचं काही कारण नाही. कारण त्यांच्या देहामध्ये जो आत्मा आहे तो अमर आहे, अवध्य आहे आणि नित्य आहे, शाश्वत आहे.
जे सर्वत्र सर्वही देही, जया करिताही घातू नाही, केला तरी घात होत नाही. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. आणि या विश्वात्मक देवाचीच उपासना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. आता विश्वात्मके देवी जे म्हटलंय त्यांनी, ते हे विश्वात्मक चैतन्य. उपासना कोणाची आहे? चैतन्याची. आणि ते कसं आहे? अवध्य आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यय आहे, शाश्वत आहे, अनंत आहे, अनादि आहे. तेव्हा सर्वत्र सर्वही देही, जया करिताही घातू नाही, केला कोणीतरी सुद्धा त्याचा घात होत नाही, असं चैतन्य विश्वात्मक असं एक चैतन्य आहे. ते चैतन्य तू लक्षात घे. तू शोक करतोय हा बरोबर आहे. तुला वाटतंय की हा देह गेला की ते जाणार, मी त्यांना मारणार, ते मरणार, असं काही नाहीये. कारण कोणाच्याच देहामधलं चैतन्य कधीही मरण पावत नाही, कारण ते शाश्वत आहे, अव्यय आहे, अमर आहे. आणि हे कसं आहे? हे येणं जाणं कसं घडतं? स्वाभाविकरित्या घडतं. याचे नीची स्वभावे, हे होत जात आढळे. आणि आपोआप उत्पत्ती स्थिती लय कसं आहे? आपोआप होतंय, स्वभावाने होतंय. आता आपण बघतो सकाळी मोगऱ्याची फुलं छान उमलतात, संध्याकाळी सुकतात की नाही? संध्याकाळीच उमललेली असतात, ती संध्याकाळी 12 तासामध्ये सुकून जातात. स्वभावाने होता, आपण सुद्धा त्यांना सुकवलं. आपण त्यांना उमलवत पण नाही आणि आपण त्यांना सुकवत पण नाही. स्वभावाने उमलतात, स्वभावाने सुकून जातात. कुठल्याही बघा तुम्ही, नैसर्गिक स्वाभाविकरित्या आहे, तसं आपलं जन्म मृत्यू सुद्धा स्वाभाविक आहे. कोणाचंही आपलं सर्व प्राणी मात्रांच्या संबंधी जन्मही स्वाभाविक आहे, स्थिती स्वाभाविक आहे, उत्पत्ती स्वाभाविक आहे, स्थिती स्वाभाविक आहे, विनाशही स्वाभाविक. होत जात आढळ. तरी सांग काय शोचावे तत्व. मग कशाचं तुला शोक करायचं कारण आहे? स्वाभाविक आहे, जे काही घडतंय ते स्वभावाने घडतंय. पृथ्वीचा किंवा प्रकृतीचा स्वभाव आहे. प्रकृती जेव्हा घडते की नाही, तयार होते, तेव्हा तिचा एक स्वभाव तयार होतो. जसं मी फुलाचं सांगितलं की फुलाचा स्वभाव आहे उमलणं आणि मावळणं. तसा प्रत्येकाच्या प्रकृतीचा एक स्वभाव असतो. पुढे 8व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटले स्वभाव अध्यात्म उच्च. तो अंतर्गत असतो, तो काही बदलता येत नाही कोणाला. स्वभाव दुरतिक्रम म्हणतात, स्वभाव बदलता येत नाही. जसं प्रकृतीचा स्वभाव बदलता येत नाही. म्हणजे आपण किती जरी ठरवलं की आपण नाही मरण पावायचं, आपण असंच या देहाने राहायचं, तरी सुद्धा ते शक्य नाही. कारण देहा तसा स्वभाव नाही देहाचा. देहाला अस्ति जायते वर्धते क्षीयते परिणमते वर्धते, त्याचे ते स्वभावच आहे तसा. किती ताण म्हणून ताण ठेवायचं म्हणलं तरी आपल्याला शक्य नाही. कितीही तरुणाला तरुण ठेवायचं म्हणलं तरी आपल्याला शक्य नाही. कारण देहाचा तो स्वभाव, प्रकृती जी बनली आहे त्या प्रकृतीचा तो स्वभाव. त्यामुळे स्वाभाविकरित्या सगळं होत जात असतं. त्याचे शोक काय करायचं असं तो अर्जुनाला. कसं आहे? याचे नीची स्वभावे, हे होत जात आढळे. तरी सांग काय शोचावे सत्वा. कशासाठी तू शोक करतो? एरवी तरी पार्था, तुझ का नेणो न मने चित्ता. परी किडाळ हे शोचिता, बहुती परी. एरवी सुद्धा तुला असं वाटतं, विचार करून पाहिलं तर तुझं का नेणो न मने चित्ता, तुझ्या का अजून मनाला येत नाहीये, तुझ्या काय लक्षात येत नाही की हे असं आहे. तेव्हा तू किती जरी याचा शोक केलास, किडाळ हे शोचिता, किडाळ म्हणले या विचाराला त्यांनी. किती जरी असं तू विचार केलास तरी तुला शोक करणं हे माहित आहे, पुष्कळ प्रकाराने माहित आहे, किडाळ आहे. म्हणजे तो अशा प्रकारे शोक करणंच उचित नाही. कारण हे सगळं स्वाभाविकरित्या होत जात असतं, कोणाच्याच हातामध्ये नाही. परमेश्वराने इतकं आपल्या हातात ठेवलंय ना सगळं, की आपण काहीही करू शकत नाही. कुठलाही क्षण आपल्या हातामध्ये त्याने ठेवलेला नाही. तरी सुद्धा माणसाला का असं वाटतं की हे आपण हे करत असतो सगळं, हो की नाही? आपल्या हातून घडतं, नाही असं नाही.
पण आपण करतो असं म्हणणं हे खूपच धाडसच आहे तसं. पण व्यवहारासाठी म्हणावं लागतं. व्यवहारासाठी म्हणतो ना, मी गेले, मी आले. असंच आपण म्हणणार, की मी केलं, मी स्वयंपाक केला, मी जेवण केलं. व्यावहारिकरित्या आपल्याला ते म्हणायलाच पाहिजे. नाहीतर आपण एकमेकांशी कम्युनिकेशन कसं साधणार? नाही का? एकमेकांशी बोलणार तरी कसं आपण? मी, तू हे म्हटल्याशिवाय आपल्याला बोलताच येत नाही. पण मनामध्ये एक ती धारणा अशी पाहिजे, की हे सगळं स्वाभाविकरित्या घडतंय, मोडतंय सगळं. किंवा आपल्याला याचा शोक करण्याचं काही कारण नाही. किंवा आणखीन पुढचं तो सांगतो. पुढं तुझं तुझं शोक करणं कसं चुकीचं आहे? मी त्याला अजून एकदा पुढे सांगतो तो. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुम् अर्हसि. धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. आणि दुसरा तुला स्वधर्माचा विचार केल्यानंतर तू व्याकुळ होणं योग्य नाही. तुझ्या तुझ्या स्वधर्माचा जरी तू विचार केलास की मी क्षत्रिय आहे, मी काय करायला पाहिजे? ते युद्ध करणं एक क्षत्रियाचं कर्तव्य आहे. क्षतात त्रायते इति क्षत्रिय असं म्हणतात. समाजाची क्षती होण्यापासून जो वाचवतो तो क्षत्रिय. तर तुझं काम आहे ना, समाजाची क्षती होऊ न देणे, अधर्माचा नाश करणे, धर्माची स्थापना करणे, हे क्षत्रियाचं काम आहे. समाजाला हानी होण्यापासून वाचवणं हे क्षत्रियाचं काम आहे. मग असं काम असताना युद्ध करायचं तुला का वाईट वाटावं? तुला वाईट वाटायचं कारण नाही, कारण तुझं काम तू करतोस, स्वधर्म आहे तुझा. आणि क्षत्रियाला कर्तव्य प्राप्त धर्मयुद्ध, धर्माधी युद्धात धर्मयुद्ध करायला मिळणे याच्यापेक्षा क्षत्रियाला दुसरं श्रेष्ठ काही नाही. क्षत्रियाला धर्मयुद्ध करायला मिळणे याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही नसतं. कारण तो त्याचं काम आहे की धर्मयुद्ध करून परत समाजाची घडी नीट बसवणे हे त्याचं काम आहे. त्यामुळे ते करत असताना तुला वाईट वाटायचं काय कारण आहे? उलट तुला आनंद व्हायला पाहिजे की आपल्याला हे करायला मिळतं. आपल्याला परमेश्वराने नेमलंय हे वाईटपणा काढून टाकण्यासाठी आणि चांगलं करण्यासाठी असं तुला वाटायला पाहिजे. आणि कृष्ण म्हणतो, तू अजूनही का नाही विचारिसी? तू अजून का विचार करत नाहीये? काय हे चिंतित आहासी? तुझ्या मनामध्ये काय घेऊन बसलायस तू? स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. ज्यांनी तरुण जायचं असा स्वधर्मच तू विसरून घे. ज्या योगे तुला तरुण जायचंय असा स्वधर्म तू विसरलास. पुढे 18व्या अध्यायामध्ये म्हणले स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धी लभते नरः. आपल्या आपल्या कामामध्ये काम आपण करत राहिलो, धर्मपालन करत राहिलो की आपोआप सिद्धी त्याला प्राप्त होते. या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातळी. समजा या कौरवांचं वाटेल ते झालं किंवा तुझ्यावरच काही प्रसंग आला दुर्दैवाने की युगतीये बुडाले किंवा या वेळेला युगांत झाला, जरी येत युगांत जरी झाला तरी स्वधर्मो एक आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. म्हणून स्वधर्म जो आहे तो कधीही त्याग करायचा नाही. पुढे सुद्धा त्यांनी सांगितले परधर्मो भयावह स्वधर्म निधनम श्रेय. स्वधर्मामध्ये निधन झालं तरी चालेल पण परधर्म म्हणजे दुसऱ्याच्या ड्युटीज आपण घेऊ नये. इथे धर्म याचा अर्थ कर्तव्य कर्म असा आहे. तेव्हा आपलं कर्तव्य कर्म आपण करायला पाहिजे. ते सर्वथा त्याज्य नव्हे, कधीही त्याचा त्याग करू नये. मग असं म्हटलं तर कृपाळूपणा जर तू धरलास तर तुला तरुण जाता येईल का? आता जे तुझं मन व्याकुळ झालंय त्याने तू तरुण जाशील का? तू विचार कर. अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. स्पष्ट सांगतो युद्धाच्या वेळेला तुझं चित्त कितीही द्रवलं असलं तरी हे अनुचित आहे. दया ही आता तुला उपयोगाची नाही, अनुचित आहे.
अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्याशी नाही म्हणतले. ते दूध आहे. एरवी दूध प्रकृतीला चांगलं असतं, पण टायफॉइड मध्ये वगैरे अशा वेळेला दूध पित नाहीत किंवा खूप टेम्परेचर असलं की दूध पित नाहीत, कारण आतड्याला ते पचायला अवघड जातं. तर ऐसे निविष होय सुदले नवज्वरी देता. त्यांनी तेच सांगितलंय की नवज्वर जर झाला तरी गाईचं जरी दूध असलं तरी सुद्धा ते विषमच होतं. पथ्यकारक नसेल तर घेता येत नाही. नवज्वर झाला, गाईचं दूध सुद्धा उपयोगाचं नाही घेणं, असं वैद्यक शास्त्राने सांगितलं आहे. ज्ञानेश्वरी मधले वैद्यक शास्त्राचे दाखले असं काढता येतं वेगळं. खूप ठिकाणी त्यांनी वैद्यक शास्त्रामधले वेगवेगळे दाखले दिलेत. तर असं काढलेलं आहे लोकांनी ज्ञानेश्वरी मधलं वैद्यक शास्त्र. असं हे त्याचं उदाहरण आहे, नोट करून ठेवा. हे जरी अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्याचे नाही म्हणितले. पथ्यकारक नाही ऐसे निही विष होय सुदले नवज्वरी देता. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता. म्हणून भलत्या ठिकाणी जर भलतं केलं तर हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध होई. म्हणून हा तुझं दया भाव जो आहे, कृपाळूपणा जो तुझ्यामध्ये आता आलेला आहे, करुणा उत्पन्न झालेली आहे, तर त्याच्यातून तू आता सावध हो. किती छान समजून सांगितलंय, हो की नाही? लहान मुलाची समजून घ्यायला लागेल तसं सांगितलंय. तेव्हा तू आता सावध हो. वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही. जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. तू विनाकारण व्याकुळ होऊ नकोस, शोकाकुल होऊ नकोस. तू स्वतःचा धर्म काय आहे याच्याकडे लक्ष दे. आणि मग त्यांनी आचरण केलं, जो आचरिता, जो निज धर्म, जो स्वतःचा धर्म आहे तो आचरण केल्यानंतर बाधू नाही कवणे काळी. कुठल्याही काळामध्ये बाधा होणार नाही. आपला धर्म आचरण केल्यानंतर कधीही बाधा होत नाही, पण परधर्म आचरण केल्यानंतर त्रास होऊ शकतो. आता सिग्नलला सिग्नल पाळणं हा आपला धर्म आहे. एखादा माणूस पुढे निघून गेला, त्यांनी धर्म सोडला म्हणून आपण त्याच्या मागे गेलो तर कोणीतरी येऊन आपल्याला धडकायचं, हो की नाही? आपला धर्म आपण पालन करायला पाहिजे. कोणाला बाकीच्यांनी कसे वागले काय याच्याकडे बघायचं आपल्याला काही कारण नाही. म्हणून त्यांनी म्हणले की वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही. जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला धर्म आपण आचरण केला पाहिजे. बाकी कोणी काय दुसरे करतात हे लक्षात घेण्यात काही अर्थ नाही. जैसे मार्गेची चालता अपाओ न पवे सर्वथा. ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोचत नाही, ते फक्त उदाहरण सांगितले की एक आपण गेलो तर आपल्याला अपाय होत नाही. किंवा का दीपाधारे वर्तता ना गळीजे. किंवा दिव्याच्या आधाराने चालले असता ठेच लागत नाही. नीट दिवा घेऊन जर व्यवस्थित अंधारात सुद्धा गेलो तर ठेच लागत नाही. तयापरी पार्था, त्याप्रमाणे हे अर्जुना, सधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय. त्याप्रमाणे हे अर्जुना, स्वतःच्या धर्माने वागले असता तुझ्या सगळ्या इच्छा सहज पूर्ण होतात. आणि ते खरं आहे, धर्माने वागणाऱ्याला सगळं व्यवस्थित मिळत जातं, पण उशिरा मिळेल कदाचित. दुसरा माणूस एखादा स्मगलिंग करून हे करून भराभरा मोठा होईल कदाचित, पण त्याच्या वाट्याला जे त्रास येईल कधी काळी तो स्वधर्माने चालणाऱ्या माणसाच्या वाट्याला येईल. त्याला हळूहळू प्रगती होईल भले, पण त्याची निश्चित प्रगती होत जाईल. दुसऱ्याला मात्र धर्म सोडल्यानंतर त्रास होईल. म्हणून या लागी पाहिजे. म्हणून यासाठी एवढ्याच करता पहा, तुम्हा क्षत्रिया आणिक काही संग्राम वाचवणे नाही उचित जाण.
संग्राम करण्याशिवाय तुला योग्य असं दुसरं काही नाही. क्षत्रिय. आता गीतेमध्ये युद्ध कर असं तो सारखं सांगतो की नाही. आणि अहिंसा परमो धर्म असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. मग ही हिंसा आहे का नाही याच्यावरती खूप लोकांनी चर्चा केली की धर्मयुद्ध ही हिंसा आहे का नाही. तर धर्मयुद्ध ही हिंसा होत नाही. अनेकांच्या कल्याणासाठी मनुस्मृतीमध्ये याच्यावरती खूप चर्चा झाली की एखादा माणूस तुमच्या अंगावरती धावून आला आणि त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि त्या शस्त्राने तो तुमचा घात करणार आहे. तर अशा वेळेला तुम्ही त्याला अडवणं आणि तुम्ही त्याच्यावर प्रतिहल्ला करणं याला त्यांनी हिंसा म्हटलेली आहे. हे स्वसंरक्षण. किंवा 10 लोक तो मारणार त्या शस्त्राने. जसं मध्ये नाही का एसटीचा ड्रायव्हर एसटी घातली सगळ्यांच्या अंगावर घातली तर ती हिंसा झाली. अशा माणसाला अडवणं आणि प्रसंगी त्याची हिंसा जर झाली तर ती हिंसा ही होत. म्हणून त्याला त्यांनी अतिरेकी म्हटलं मनुस्मृतीमध्ये. मग त्याने असं म्हणलंय अग्निदो गरदश्चैव शस्त्र पाणी धनापहा आतताईनम अन्यात अविचारयन. म्हणजे अग्नी लावणारा म्हणजे आलाय आपलं घर जाळायला माणूस आलाय हातामध्ये अग्नी आहे असा अग्नी लावणारा. गरद म्हणजे विष घालणारा. त्याला विष घालून त्याच्यासाठी जो त्याच्या हातामध्ये विष आहे. शस्त्रपाणी हातामध्ये शस्त्र आहे. धनाचं अपहरण आपल्या सगळ्या धनाचं अपहरण करतो. हे सगळे आतताई आहेत असं मनुस्मृतीमध्ये म्हणतात. आणि आतताईनं हल्ल्यात एव अविचारयन. आतताई लोकांना काही विचार न करता त्यांना मारावं. त्यामुळे त्यांची हत्या ही हत्या होत नाही. तसं इथं त्यांनी काय केलंय अन्याय करत राहिले. साक्षागृहापासून तुम्ही माहिती तुम्हाला कथा. भीमाला लाडू घालून विष घालून त्याला बांधून नदीमध्ये टाकून दिलं होतं. त्याला मारण्याचा प्रयत्न केला. लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. द्रौपदीला भर सभेमध्ये उघड करण्याचा प्रयत्न केला. फसवून देऊत सगळं फसवलेलं आहे. जरासंधाची फाशी आणली असते त्यामुळे दिवसामध्ये फसवलेलं आहे. सगळीकडे त्यांनी असं कपट केलेलं असताना अशा कौरवांच्या समोर उभा असताना अर्जुनाने असं म्हणलं की माझं मारणं त्यांना उचित नाही. हे बरोबर आहे का. त्याच्यासाठी तो एवढं की आतापर्यंत जर सगळा विचार केला तर हे धर्मयुद्ध उभं आहे. आता तुम्ही समोर तुम्ही काही त्यांना फसवून मारत नाही. कपटाने मारत नाही. समोरासमोर युद्धाला आवाहन करून तुम्ही मारताय. मग अशा वेळेला हे स्वधर्म आहे. कारण स्वधर्म याबद्दल फार चर्चा होते. स्वधर्म काय आहे आणि कुठल्या मर्यादेपर्यंत आहे. आता गीतेबद्दल खूप जण गीता पाठ करतात आणि मग माझ्या आयुष्यामध्ये कशी मला गीता उपयोगी पडली याच्याबद्दल काही इतक्या खालच्या लेव्हलला ते असतं की या प्रसंगात मी गीते त्यांच्या दृष्टीने चांगलं असतं की काहीतरी गीतेचा आयुष्यामध्ये उपयोग झाला. पण इतक्या साध्या याच्यासाठी गीता तशी करू नये सांसारिक बाजूसाठी. कारण ते काय कोणी मोठा माणूस चांगला सल्ला देऊ शकतं की तू या ठिकाणी असं करू नको. पण ठीक आहे मी म्हणते त्यांना त्याच्यात आनंद आहे. गीतेमुळे आपल्याला संकटातनं पार पडलं असं त्यांना वाटतं. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. पण कुठला प्रसंग स्वधर्म आहे आणि कुठला प्रसंग स्वधर्म नाही याच्यासाठी आपला स्वधर्म काय आहे हे माहिती पाहिजे. क्षत्रियाला जसं अन्याय करणारा समाजाची हानी करणारा त्याच्याशी युद्ध करणं हे क्षत्रियाचा धर्म आहे. तसं ब्राह्मण आहे.
ब्राह्मणाचा धर्म काय आहे? हो की नाही? आता त्याला त्यांनी काय करावं? त्याच्या धर्माप्रमाणे यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह हा त्याचा धर्म आहे. त्याच्या धर्मापासून त्याने घडवलंय. त्याने हातामध्ये शस्त्र घेऊन काही मारायला जायचं कारण नाही. ते क्षत्रिय आहेत. तसं जर केलं त्यांनी तर तो क्षत्रिय झाला. क्षत्रिय धर्माचं त्यांनी पालन केलं, ब्राह्मण धर्माचं पालन नाही. म्हणून शक्यतो ऋषीमुनी हातामध्ये शस्त्र घ्यायचे नाही. शापादपी शरादपी फक्त परशुरामच होते, पण ते ठरवून काय केलेलं होतं. बाकीचे शाप द्यायचे. वशिष्ठांच्या बरोबर विश्वामित्रांची जेव्हा लढाई झाली तेव्हा वशिष्ठांनी फक्त दंड समोर ठेवला. वशिष्ठ ऋषींनी शस्त्र हातात घेतलं. सगळी शस्त्र विश्वामित्रांची आली ती त्या दंडावरती आपटली आणि एवढा त्यांचा तो ब्रह्मतेज इतकं श्रेष्ठ होत वशिष्ठ. तसं एखादी शिक्षिका आहे, तिचा स्वधर्म शिक्षिका म्हणून काय? आई आहे, आईचा स्वधर्म आई म्हणून काय आहे? हा सगळा विचार या स्वधर्मामध्ये येतो. तर स्वधर्म हा इतका सोपा शब्द नाही. मग आपण काय म्हणतो की आता नातवंड सांभाळणं याच्यासाठी लोक स्वधर्म शब्द वापरतात. मी कित्येक वेळा ऐकते आमचं स्वधर्म आहे. असं स्वधर्म कुठल्या एका ठिकाणी तुम्ही रिटायर व्हायचं आणि कुठल्या एका ठिकाणी तुम्ही संसाराची जबाबदारी थांबवायची हे सुद्धा ठरलेलं आहे की नाही? नाही, कर्तव्य आणि स्वधर्म असं तरी कर्तव्य किती लांबवायचं, तुम्ही कितीपर्यंत लांबवायचं? तुमचा धर्म काय आहे की एक ठराविक वय झाल्यानंतर तुम्ही आता उपासनेला लागलं पाहिजे, संसारातून लक्ष काढून घेतलं पाहिजे, उपासनेला लागलं पाहिजे. त्याच्याऐवजी जास्त गुरफटलं जातं संसारामध्ये आणि त्याला स्वधर्म हे नाव दिलं जातं. तेव्हा तो स्वधर्म होतो का? कारण माणसाला 4 आश्रम दिले आणि त्याचं कर्तव्य काय आहे की या मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मोक्षापर्यंत जायचं, असं त्याला शास्त्राने सांगितलं. मग मोक्षापर्यंत जायला काहीतरी मध्ये उपासनेला वेळ पाहिजे ना. उपासना तर पहिल्यापासून करायलाच पाहिजे. 4 आश्रमात उपासना सांगितली, पण काही वेळेला जसं आपण म्हणतो की आम्हाला यामुळे वेळ होत नाही, तर त्याच्यात वेळ काढला पाहिजे. कारण त्यावेळेला तो धर्म आहे आपला की आपण आपल्या मोक्षासाठी, कारण सर्व प्रक्रियाजी नाम आत्मयाजी विशिष्यते असं आपल्या धर्मसूत्राने म्हटलं. कुठलाही कर्तव्य कर्म करण्यापेक्षा आत्मस्वरूपाचं ज्ञान घेणं हा जो यज्ञ आहे हा सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ आहे कुठल्याही वयामध्ये. मग आपल्या वयामध्ये आपण जर याच्यासाठी काही वेळ दिला की नाही हे 2 तास मी एवढ्यासाठी ठेवलेले आहेत, या 2 तासामध्ये मी माझं स्वधर्म विधर्म मला काही लेक्चर देऊ नका, हे मला माहिती माझं स्वधर्म काय आहे आणि हाच माझा आजचा स्वधर्म आहे की ह्या वेळेला मी ही गोष्ट करणार. तुम्ही म्हणाल नाईलाज आहे, मग आम्हाला असं करावं लागतं तसं करावं लागतं, तर जे ते ज्याच्या त्याच्या परिस्थितीवरती अवलंबून असतं की काही वेळेला नाही जमत, पण हे वेळ काढणं हा या वेळेला स्वधर्म आहे. कारण पुन्हा एकदा शरीर गलितगात्र झालं की तुम्ही काहीही करू शकणार नाही. आयुष्य माया गेल्यासारखं वाटेल त्यावेळेला की आपण काहीही केलं नाही. आपल्याला शक्य होतं, त्यातनं आपण वेळ काढू शकत असतो, पण आपण करू केलं नाही असं वाटून. असं वेळ कुठे स्वधर्माची सीमारेषा काय आहे हे जास्त त्यांनी ठरवायला पाहिजे की हे माझ्या स्वधर्माची गलत करायची नाही. नाहीतर काय जबाबदारी कधीच सांभाळणार नाही तशा बघितलं तर. कारण मग त्यांचं त्यांना म्हणजे मोकळेपणा मिळतो मग दुसऱ्यावरती जबाबदारी दिल्यानंतर. त्यामुळे गलत करू नका आणि या ठिकाणी असं म्हणू नका की मला एवढा वेळ नाही, मला असं करावं लागतं. त्यातून जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा उपासना ही करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय आणि काही संग्रामा वाचून नाही उचित जाणं.
निष्कपटा होवावे. बघा त्यांनी काय सांगितलं. मनात कपट न धरता उशिरा घाई झुंजावे, आवेशाने लढावे. मनात कपट नाही धरता कामा. हे आपलं कर्तव्य आहे, स्वधर्म आहे, म्हणून आपल्याला युद्ध करणं आवश्यक आहे. तुम्ही जोराने लढा, आवेशाने लढा, सगळं तुमचं शरीर बल वापरून लढा, बुद्धी मन वापरून लढा, पण निष्कपटपणे. कसे क्लॉजेस घालतात नाही. निष्कपटा व्हावे. निष्कपट व्हा, उशिरा घाई झुंजावे, जोरदार आवेशाने लढा, मारायला मारा करून लढा. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. आता प्रत्यक्षच प्रसंग आला आणि बोलून काय सांगू तुला. हो ना, तुला युद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. अशा प्रकारचं युद्ध सहजगत्या उघडलेलं स्वर्गाचं द्वार आहे. धर्मयुद्ध आहे. काही जरी झालं तरी हे स्वर्गाचं द्वार आहे. तुम्ही मरण पावलं तर स्वर्गाला जाल. आणि अशा भाग्यशाली कुठल्या एखाद्या क्षत्रियालाच अशा प्रकारचं युद्ध करणं म्हणजे संधी मिळते. भाग्यशाली क्षत्रियाला अशी संधी मिळते. बघ, तरी तू नाही म्हणतोस. संधीचं सोनं करायचं, संधी घालवायची नाही. आणि यदृच्छया सहजगत्या आलेलं आहे. यदृच्छेने स्वर्गाचं द्वार उघडलेलं आहे आणि एखाद्या क्षत्रियालाच अशी संधी मिळते. ती संधी तू घालवू नकोस. अर्जुना झुंज देखे आताचे. आताचं युद्ध कसं आहे. हे हो काज दैव तुमचे. हे कार्य म्हणजे जणू काय तुमच्या दैवाचं फळ आहे. अथवा की निधान सकळ धर्माचे प्रकटले, किंवा सर्व धर्माचा निवास तुमच्या पुढे उघडलाय. हे धर्म हा स्वधर्म हा पालन करायलाच पाहिजे. या ठिकाणी युद्धाला नाही म्हणता कामा नये. हळूहळू आता हे दुसऱ्या अध्यायानंतर पुढे पुढे तो जाईल की नाही, तेव्हा तो जे तत्वज्ञान सांगितलं ते फार अप्रतिम आहे, अलौकिक आहे. बघा, ज्ञानेश्वरी खरोखर इतकं त्यांनी छान दिलंय ना याच्यामध्ये. किती तो सांगतोय त्याला. हे तरी श्लोकातलं नाहीये, हे माऊलींच्या मनातलं हे सगळं. हे हो काज दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रकटणे असे. सगळा धर्मच ठेवाच तुमच्या पुढे उघडलेला आहे. हा संग्राम काय म्हणिपे. तुला काय वाटतं हा संग्राम म्हणजे काय आहे. की स्वर्गची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला. अरे स्वर्गच हे तुमच्या पुढे उभा केलाय, मूर्त केलाय. सगळा युद्धाच्या रूपाने मूर्तिमंत स्वर्ग अवतरलाय. आणि अशा वेळेला तू नाही म्हणतोस, बरोबर नाही. किंवा ना तरी गुणाचे निपती करे, आरतीचे निपडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझं. किंवा युद्धाच्या रूपाने गुणांवर लुब्ध होणारी, गुणांचे निपती करे, गुणांवर लुब्ध होणारी, आरतीचे निपडी भरे, उत्कट इच्छेने ही कीर्तीच जणू काही तुला वर्ण्याला आलेली आहे. स्वयंवराला माळ घेऊन उभी राहिली कीर्ती तुझ्या गळ्यामध्ये माळ घालायला. जणू काही कीर्तीच आलीये समोर. स्वर्गाचं द्वारच उघडलंय. कीर्ती नावाची स्त्रीच एखादी समोर माळ घेऊन तुला स्वयंवरामध्ये भरायला उभी राहिली, असं आहे. आणि कसा गुणांवर लुब्ध होणारी ना, नुसती नाहीये. तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही कीर्ती जणू काही तुला माळ घालायला आली. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे. क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, ते झुंजायचे हे लाहीजे. तेव्हा अशी लढाई करायला मिळते, सहजासहजी मिळत नाही. जैसे मार्गे जाता आढळले चिंतामणी. चालता चालता पायाला ठेच लागली, काय बघितलं तर चिंतामणी दगड आहे. इतका सहज तो मिळाला की तसं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तसं क्षत्रियाने पुष्कळ पुण्य केल्यानंतर त्याला अशी एखादं झुंज करायला मिळते. आणि एवढा मोठा चान्स तुझ्या समोर आलाय आणि तू त्याला नाही म्हणतो.
काहीतरी डोक्यामध्ये विचार घेऊन. ना तरी जांभया पसरे मुख तेथा अवचटेपणे पियुक. त्या जांभई द्यायला तोंड उघडलं तर अमृत पडलं तोंडावर. अवचट आहे सहज. तैसा संग्राम हा देख पातला असे. तसं हे युद्ध आणायचे तुझ्या पुढे येऊन उभं राहिलेलं आहे. किती दृष्टांत द्यावेत आणखीन. अथ चेत त्वमेवं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तींच हित्वा पापमवाप्स्यसि. अगदी स्पष्ट सांगतो, जर तू हा धर्म्य असा संग्राम केला नाहीस, कर्तव्य प्राप्त संग्राम तू करणार नाहीस, तर स्वधर्म आणि कीर्ती दोन्ही नाही मुकशील आणि तुला पाप नाही. नाही केलंस तर पाप आहे. सरळ सरळ केलं तर काही नाही, धर्म कर्तव्य. म्हणजे काही वेळेला आपण म्हणतो की स्त्रियांचं काम हे असला थँकलेस जॉब आहे म्हणतात हल्लीच्या बायका. घरचं काम करणं हा थँकलेस जॉब. ते मुळात हे विचारच किती चुकीचा आहे. एक तर आपण जॉब म्हणून जॉब करत नाही, आपलं काम असतं आपलं घर सांभाळणं, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं घर तुम्ही सांभाळा याच्याबद्दल कोणी तुम्हाला थँक्स द्यावे. माझं घर तुम्ही 4 दिवस सांभाळा मी आजारी असताना तर मी थँक्स देईल ना. माझंच घर मी सांभाळते. माझं काम मी करते, मला कोणी थँक्स द्यावेत आणि काय म्हणून द्यावेत. नाही केलं तर शिव्या देतील. घर केल्यानंतर कोण म्हणणार आहे, कारण माझं घर मी सांभाळते, त्यात मी कोणाचं काय विशेष केलंय. पण म्हणताना असं म्हणतात, त्यामुळे त्रयस्थपणानेच विचार करायचा की जॉब एखादा करत असला आणि जॉब करणारे तरी कुठे धन्यवाद देतात, पगार देतात जा म्हणतात. ते थोडे धन्यवाद द्यायला लागले तुम्हाला की फार छान काम केलं, बरं का काय नाही, तू एवढं काम केलं एवढा पगार घ्या, चला चालू लागा. इथं निदान आपलं घर आपण स्वच्छ ठेव.